नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे हाफ तिकीट. माननीय महोदय मुख्यमंत्री साहेब, पत्रास कारण की महिलांना केलेले हाफ तिकीट. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही हाफ तिकीट केलं, आम्हाला त्याचं दुःख नाही. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. तुम्ही जो निर्णय घेतला तो सर्व बाजूने विचार करून घेतला असाल. पण साहेब, तुम्ही हाफ तिकीटाचा विचार केलात तेव्हा वडापवाले ज्यांचं हातावर पोट आहे त्यांचं काय होईल? ते जेव्हा सकाळी पहाटे उठून आपल्या मुलांचा, बायकोचा आणि वडिलांचा विचार करून बाहेर पडतात, आज आपण नाही गेलो तर ते काय खातील? पण जेव्हा संध्याकाळ होते आणि खिशाकडे हात जातो तेव्हा साहेब, सकाळी मुलांनी सांगितलेलं मला शाळेत जायला दप्तर हवं आहे, ते सगळं आठवतं. बायकोने कालवणाला भाजी आणायला सांगितलेली आठवते, वडिलांनी गोळ्या आणायला सांगितलेल्या आठवतात आणि आईने आणायला सांगितलेलं तिला आवडणारं बिस्किट. हे सगळं संध्याकाळ होते आणि समोर येतं ना साहेब, डोळ्यातून आपोआप पाणी येतं साहेब. हे एवढं असूनही त्यात गाडीचा आलेला हप्ता, याचं कुठं मेळच बसत नाही साहेब. बऱ्याच वेळा विचारही येतो की बस झालं, जगणं मरावं, पण काय करणार? तेव्हा आठवतो तो हा मांडलेला प्रपंचाचा खेळ. आम्हाला आनंद आहे तुम्ही बायकांचा विचार करून हाफ तिकीट केलं, पण त्या अगोदर तुम्ही वाढलेलं पेट्रोल डिझेल याचाही विचार करायला हवा होता. बरं केलं ते केलं, पण सरसकट तरी करायला हवं होतं आणि पेट्रोल डिझेलचे भाव कमी करायला हवं होतं. आम्ही महाराष्ट्रातील सर्व वडापवाल्यांनी आपले उपकार मानले असते. मनातून हे उपकार कदाचित विसरूही शकलो नसतो, पण आपणास काय साहेब, सगळ्या जनतेचा विचार करायचा. आम्ही वडापवाले काय आजचा दिवस रडून काढू, उद्या नव्या आशेने नव्या जोमाने पुन्हा नाक्यावर येऊन उभे राहू. काल नाही नेऊ शकलो, आज तरी नेऊ. मुलांना दप्तर, वडिलांच्या गोळ्या, कालवणाला भाजी. पुन्हा संध्याकाळ झाली, पुन्हा तीच नाराजी. सांगा साहेब, आम्ही आता काय करू? आपला हा खेळ कधी बंद होणार की नाही हे सांगा. आम्ही दुसरा उद्योग करण्याचा विचार करू, पण पुन्हा तोच प्रश्न. उद्योग करायचा म्हटलं की भांडवल लागणार. मग कोणाकडे हात पसरायचे? शेती करावी तर मालाला भाव नाही. शेती करण्यासाठी सावकाराकडून घेतलेलं कर्ज पण फिटत नाही. साहेब सांगा, आम्ही कसं जगू? माननीय महोदय मुख्यमंत्री साहेब, तुम्ही तुम्ही आम्हा सामान्य जनतेचा विचार करून निर्णय द्यावा. खास करून आम्ही वडापवाले. आपला विश्वासू सामान्य शेतकरी वडापवाला अमोल शितोळे.